स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थ सहभागी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य 5 जणांचा विमान प्रवास दरम्यान बुधवारी बारामती नजीक भीषण अपघातात मृत्यू झाला होता। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा विमान प्रवास दरम्यान नियतीच्या खेळात जगाचा निरोप घेतला। या दुर्दैवी घटनेनंतर समाजमन सुन्न झाले। दरम्यान बोरगाव मंजू इथं सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक संघटना यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासह अपघातात मृत्यू पावले त्यांना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली देण्यात आली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 28 जानेवारी रोजी विमान अपघातात त्यांचं दुःखद निधन झालं। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। स्वर्गीय अजितदादा पवार यांना बोरगाव मंजूतील सोपीनाथ महाराज मंदिर सभागृहात 29 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार, विविध सामाजिक संघटना यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सय्यद मजहर अली, गजानन भटकर, शिवम कापड केंद्राचे संचालक संजय देशमुख, संजय वानखडे, मधुकर तायडे, गजानन देशमुख, रमेश समुद्रे, रवींद्र विल्हेकर, उमेश खोडे, पंकज वाडेवाले, अब्दुल तालिब, न्यामत शाह, समीउल्ला शाह, दादाराव सुलतानी, ज्ञानेश्वर वानखडे, शांताराम मोहोड, मोहसिन शाह, विकी अग्रवाल, सुनील वानखडे, मोहम्मद नवाज, धनंजय देशमुख, राज देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.